हा बघा, आपली सर्कलची रिव्हिजन आहे, वन शॉर्ट रिव्हिजन म्हणतात त्याला. एका लेक्चरमध्ये सगळं सर्कल. आता बघा, इक्वेशन ऑफ सर्कल. सगळ्यात पहिले सर्कल बद्दल तुम्हाला नॉर्मल गोष्टी माहिती आहे. सेंटर सर्कल, डायमीटर, एरिया ऑफ सर्कल थोडंफार सांगून देतो. डायमीटर रेडियसचा कसा असतो? दुप्पट. याचा एरिया कसा असतो सर्कलचा? पाय आर स्क्वेअर. काय असतो? पाय आर स्क्वेअर. सर्कम्फरन्स 2 पाय आर. सर्कम्फरन्स 2 पाय आर. त्याच्यानंतर लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे काय असतं तुमची? डायमीटर. डायमीटर न म्हणता कधी कधी लॉंगेस्ट कॉर्ड असा शब्द येईल. लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजे तुमची असते डायमीटर. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल ही तुमची डायमीटर असते. या झाल्या गोष्टी. त्याच्यानंतर परत काहीतरी सांगायचं होतं ना. ठीक आहे, बरं एवढं लक्षात राहू दे, हळूहळू नंतर सांगेल. हे झालं तुमचं सर्कल, डायमीटर, एरिया, सर्कम्फरन्स, लॉंगेस्ट कॉर्ड. ठीक आहे. हा, टँजेंट बद्दल सांगायचं होतं. टँजेंट सर्कलला ऑन अ सर्कल, ऑन सर्कल टँजेंट एकच काढू शकतो आपण. किती काढू शकतो? 1. म्हणजे सर्कलवर एक पॉईंट दिलेला आहे, तुम्हाला टँजेंट काढायची तर फक्त एक टँजेंट काढू शकता तुम्ही. आणि आउटसाइड सर्कल, आउटसाइडहून किती टँजेंट काढू शकता? म्हणजे टँजेंट एकच सिंगल सर्कल चालू सध्या. सर्कलची टँजेंट काढायची असेल तर बाहेरून जर काढायचं असेल तर 2 टँजेंट काढू शकतो आणि सर्कलवर एकच टँजेंट काढू शकतो. ठीक आहे, हे झालं बेसिक. त्याच्यानंतर आता इक्वेशन ऑफ सर्कल. कोणतं? इक्वेशन ऑफ सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल सांगा काय? इक्वेशन ऑफ सर्कल x मायनस एच वाय मायनस के इज इक्वल टू आर स्क्वेअर. आता याच्यात एच के म्हणजे काय? तुमचे सेंटरचे कॉर्डिनेट. कोणाचे कॉर्डिनेट आहे? सेंटरचे. आर म्हणजे काय? रेडियस. याच्यात 3 कंडिशन पॉसिबल आहे. किती? 3 कंडिशन. कोणत्या कोणत्या? सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस, सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला टच केल्यानंतर बघा, सर्कलचं जे सेंटर आहे हे, आता याचे कोऑर्डिनेट कोणते असतात? एच आणि के. तर हा जी उभी लाईन कोणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला. कोणाला पॅरलल? वाय ऍक्सिस. म्हणजे इथं तुमचं के इज इक्वल टू काय? आर. काय? के इज इक्वल टू आर. समजलं? हे तुमचा एक्स ऍक्सिस, हा तुमचा वाय ऍक्सिस. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल? इक्वेशन काय बनेल? एक्स मायनस एच स्क्वेअर. इकडे काही चेंज नाही कारण एक्स ला टच आहे म्हणून एक्स मध्ये चेंज. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. कोणाला टच आहे? एक्सला. एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला टचिंग आहे. एक्स ऍक्सिसला टचिंग आहे, त्याच्यामुळे काय? लक्षात राहू द्या, ज्याला टच आहे तिथं काही चेंज करायचं नाही. कोणाला टच आहे? एक्सला. आता इथं काय? वाय मायनस के. वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. लक्षात राहू द्यायचं, के आणि आर यांना आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे केच्या ठिकाणी काय घेऊ शकतो? आर. किंवा आरच्या ठिकाणी काय घेऊ शकतो? के. कारण टचिंग कोणाला आहे? एक्स ऍक्सिसला. याच्या उलट लक्षात ठेवा, वाय ऍक्सिस कोणाला टच करायचं? त्याला वाय ऍक्सिसला टच करा. आता वाय ऍक्सिसला टच केल्यानं काय होईल? कोणाला पॅरलल लिहून राहिला? तो एक्स ऍक्सिसला. म्हणजे हे जे सेंटरचे कोऑर्डिनेट आहे एच आणि के, हे सेंटरचे जे कोऑर्डिनेट एच आणि के. आता इथं काय राहील तुमचं? आर बरोबर काय राहील? एच. किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये कसं लक्षात ठेवायचं? एक्स ऍक्सिसला टचिंग आहे, एक्स मध्ये चेंज नाही करायचा. वाय ऍक्सिसला टचिंग आहे, वाय मध्ये चेंज नाही करायचा. म्हणजे काय होईल मग? एक्स मायनस एच चा स्क्वेअर प्लस वाय मायनस के चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे सगळे इक्वेशन सारखेच आहे. मी मुद्दाम सारखे लिहून राहिलो का? तुम्हाला वेळेवर समजलं पाहिजे काय करायचं. कळालं का? इथं काय करणार तुम्ही? याला चेंज कसं करू शकता मला सांगा? याला कसं चेंज करू शकता तुम्ही? एक्स मायनस एच चा स्क्वेअर. एक्सला टच आहे, एक्स मध्ये चेंज नाही करायचा. याला काय लिहू शकता? वाय मायनस आर स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर असे लिहू शकता. कळालं? याला कसं लिहू शकता मग? एक्स मायनस आर स्क्वेअर, एक्स मायनस आर स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला टच असल्यामुळं त्याचा सेकंड कोऑर्डिनेट रेडियसच्या बरोबर राहील. कोणता? के. कोणाच्या बरोबर राहील? रेडियसच्या.
इथं सर्कल कोणाला टच होऊन राहिलं, वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिसला टच होऊन राहिलं म्हणजे आता पहिला कोऑर्डिनेट कोणता, एच. हा कोणाच्या बरोबर राहील, आरच्या. म्हणजे इथं तुमचा के आरच्या बरोबर, इथं तुमचा एच आरच्या बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड कंडिशन काय, सर्कल सेंटर ऍट ओरिजिन. ऍट ओरिजिन म्हणजे सर्कलचं सेंटरच कुठे आहे, ओरिजिन मध्ये. ठीक आहे. म्हणजे हे सर्कल आहे, त्याचं सेंटरच ओरिजिन मध्ये असं. म्हणजे हे सेंटर कोऑर्डिनेट काय, एच आणि के इज इक्वल टू काय, 0 0. मग एच आणि के जर इथं 0 ठेवा, इथं 0 ठेवा, म्हणजे काय उरलं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे झालं थर्ड कंडिशन. ठीक आहे. या दोनचं काम तुम्हाला फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करताना येईल. तुम्हाला सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस असलं आणि तिथं रेडियस दिलेली असली, बघा याचं काम कुठं पडतं तुम्हाला, सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस आणि रेडियस दिलेली आहे. लक्ष द्या बरोबर, सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस आणि रेडियस दिलेली आहे, म्हणजेच कोणाची व्हॅल्यू दिलेली, के ची. कोणाची व्हॅल्यू दिलेली, के ची. सर्कल टचिंग वाय ऍक्सिस आणि रेडियस दिलेली, म्हणजेच कोणाची व्हॅल्यू दिलेली, एच ची. ठीक आहे. हे झालं तुमचं. त्याच्यानंतरचा पॉईंट सांगा, सांगा, बोला पटापट. जनरल इक्वेशन ऑफ सर्कल, सॉरी कर्व. जनरल इक्वेशन ऑफ कर्व. जनरल इक्वेशन ऑफ कर्व काय असतं, ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाईस एच एक्स वाय, बरोबर आहे ना, प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस जी एक्स प्लस प्लस सी इज इक्वल टू 0. हे जनरल इक्वेशन ऑफ कर्व आहे. कोणती एखादी कर्व, कोणती कर्व काढा, त्याचं इक्वेशन आहे. याला सर्कल बनवण्यासाठी कंडिशन आहे. कोणती कंडिशन, ट्वाईस एस इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू बी. ही परत आहे का काही कंडिशन आहे का, हीच कंडिशन कोणती, ट्वाईस एच इज इक्वल टू 0 आणि ए इज इक्वल टू बी. तुम्ही सर्कलचे जेवढे काही इक्वेशन बघितले तेवढ्या इक्वेशन मध्ये एक गोष्ट नोटीस केली असेल, एक्सचा आणि वायचा कोएफिशियंट काय असतो, सारखा. म्हणजे सॉरी, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट काय असतो, सारखा. याच्यावरून गोष्टी कोणत्या पॉसिबल आहे, याच्यातून आपल्या याच्यावरून गोष्टी कशा पॉसिबल आहे, एच आणि के इज इक्वल टू काय राहील, मायनस मायनस जी आणि मायनस एफ. म्हणजे हा 2h एच एकच येऊन जाते व्हॅल्यू. एच 0 असला म्हणजे 2h पण 0 येऊन जाणार आहे. एच 0 असला म्हणजे 2 ऑलरेडी 0 होऊन झाला. एच 0 करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एच 0. ठीक आहे. एच के मायनस जी मायनस एफ. आणि याच्यावरून रेडियस काढायची तुम्हाला, तर फॉर्म्युला काय बनतो, जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. म्हणजे सरळ सरळ कोण घेऊन राहिले तुम्ही, एच स्क्वेअर के स्क्वेअर. ठीक आहे. क्वेश्चन झालेले याचे ऑलरेडी. ठीक आहे, समजलं. त्याच्यानंतर सांगा, हा त्याच्याबद्दल एक गोष्ट शिकलो होतो आपण. हे जर प्लस असेल, सांगा काय शिकलो होतो, रियल सर्कल. काय, रियल सर्कल कसं असेल तुमचं, रियल. हे जर 0 असेल तर सर्कल कसं, पॉइंट. एक डॉट राहील फक्त. आर जर 0 आला, आर रेडियसच 0 इथं सर्कल बनणार आहे का, पॉइंट. आणि हे जर निगेटिव्ह आलं, हे पॉझिटिव्ह 0 आणि हे जर निगेटिव्ह आलं, तर इमॅजिनरी सर्कल बनणार नाही, इमॅजिनरी फक्त. कळालं. म्हणजे रेडियसची व्हॅल्यू जर तुमची प्लस असेल तर सर्कल बनेल रियल, 0 व्हॅल्यू आली तर पॉइंट असेल एखादा सिंपल, आणि मायनस असेल तर काय असेल, इमॅजिनरी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सांगा, लेंथ ऑफ इंटरसेप्ट. लेंथ ऑफ इंटरसेप्ट. लेंथ ऑफ इंटरसेप्ट. आता लेंथ ऑफ इंटरसेप्ट साठी तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे. लेंथ ऑफ इंटरसेप्ट साठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ती इंटरसेप्ट म्हणजे काय, एक कर्व दोन ऍक्सिसला टच करेल. एक कर्व काय करेल, दोन ऍक्सिसला, सॉरी ऍक्सिस वरती दोन पॉइंटला टच करेल. जसं की अशी टच करू शकते, किंवा ही कर्व याला टच करू शकते, किंवा ही कर्व याला टच करू शकते. म्हणजे काय, दोन पॉइंट एक, म्हणजे ज्या कर्वनं जर दोन ठिकाणी टच केलं ऍक्सिसला, त्याला काय म्हणतो आपण, इंटरसेप्ट. कळालं ना तुम्हाला, शिकवलेले. दोन ठिकाणी जर टच करत असेल तर दोन पॉइंटला काय म्हणतो आपण, इंटरसेप्ट. ठीक आहे.
आता त्याचे इक्वेशन काय होतं पहिलं सांगा. ऑन फॉर एक्स ऍक्सिस काय होतं, फॉर एक्स ऍक्सिस ऑन वाय ऍक्सिस काय होतं, आणि एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिस साठी काय होतं सांगा, 2 इन ब्रॅकेट इकडं एफ स्क्वेअर मायनस सी, इकडं जी स्क्वेअर मायनस सी. हे कोऑर्डिनेट कोणते, एफ आणि जी. ठीक आहे, उलट घ्यायचं. वाय साठी कोणाचा कोऑर्डिनेट घ्यायचा, एक्सचा, आणि एक्स साठी कोणाचा घ्यायचा, जीचा. ठीक आहे, प्रॅक्टिस होऊन जाईल त्या गोष्टी. त्याच्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कलचा अर्थ काय होतो, एक कॉमन सेंटर. काय, एक कॉमन सेंटर, आणि त्याच्यावर किती सर्कल काढू शकतो आपण. याचं इक्वेशन काय बनतं, पहिल्याच इक्वेशन काय बनेल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस C1 काय, C1 इज इक्वल टू 0. सी आहे का, बर, सी इज इक्वल टू 0. ठीक आहे, दुसऱ्या सर्कलसाठी काय घेणार आपण, C2, C1 किंवा C2. म्हणजे सरळ सरळ लक्षात काय ठेवायचं, कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये फक्त कॉन्स्टंट बदलतो. कोण बदलतो, कॉन्स्टंट. म्हणजे दुसरं काय, हे कोऑर्डिनेट सारखेच राहतील. पॅरलल लाईन तर माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट, पॅरलल लाईन मध्ये कशा असतात, लाईन सारखे, फक्त काय बदलतं, कॉन्स्टंट. ट्वाइस एफ वाय प्लस C1 म्हणा, याला C1 म्हटलं, याला काय म्हणावं लागेल, C2. ठीक आहे, कारण कॉन्स्टंट सारखे न दाखवण्यासाठी आपण एवढं यूज करत आहे. ठीक आहे, कॉन्सेंट्रिक सर्कलचं तुम्हाला कळालं काय, इक्वेशन तेच आहे. इक्वेशन तेच काय, तर त्याचं रिझन आहे, सेंटरचे कोऑर्डिनेट तेच आहे. काय, सेंटरचे कोऑर्डिनेट तेच आहे. सेंटरचे कोऑर्डिनेट काय राहणार, एच केच राहणार. हे छोटं सर्कल असू द्या किंवा मोठं सर्कल असू द्या, त्याच्यामुळे इकडे काही चेंज होणार नाही. चेंज कुठे होईल, फक्त कॉन्स्टंटच्या टर्म मध्ये. त्याच्यानंतर डायमीटर, एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर, दिलेले, एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर दिलेले. समजा x1 y1 x2 y2 काय बनेल याचं इक्वेशन मग, x मायनस x1 x मायनस x2 प्लस y मायनस y1 y मायनस y2 इज इक्वल टू 0. म्हणजे एक इक्वेशन आहे सरळ सरळ असं. हे डायमीटर आहे, इथला पॉईंट दिलेला आहे तुम्हाला x1 y1, इथला पॉईंट दिलेला तुम्हाला x2 y2. तर विदाउट युजिंग सेंटरचा यूज न करता तुम्ही डायरेक्ट त्याचे इक्वेशन काढू शकता. एच के काढायची गरज आहे का इथं, नाही. समजलं. हा, त्याच्यानंतर पुढं पोझिशन ऑफ पॉइंट with respect to circle, पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. त्याच्यासाठी पहिले इक्वेशन काढून घ्या. काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. किंवा यालाच असं म्हटलं तर एस इज इक्वल टू, यालाच असं म्हणू शकतो, एस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ट्वाइस जी एक्स ट्वाइस एफ वाय प्लस सी. आता पॉइंट, आता समजा एक पॉइंट दिलेला आहे, सपोज हा पॉइंट दिलेला आहे एक्स आणि वाय, x1 आणि y1 हा काय दिलेला आहे तुम्हाला, पॉइंट. ठीक आहे, आता काय करायचं, हा पॉइंट कुठे आहे, सर्कलवर आहे, सर्कलच्या बाहेर आहे किंवा सर्कलच्या आत आहे. हे कशावरून शोधणार तुम्ही, या पॉइंटच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या इथे टाकायच्या. एक्स ची समजा 3 आणि 4 किती आहे, 3 आणि 4. 3 कुठे टाकायची, एक्सच्या ठिकाणी, एक्सच्या ठिकाणी. 4 कुठे टाकायची, वायच्या ठिकाणी, वायच्या ठिकाणी. सेंटर दिलेलंच राहील, सी दिलेलाच राहील. आता व्हॅल्यू टाकल्यानंतर 3 पॉसिबल कंडिशन आहे. कोणत्या कोणत्या, 0, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मग यस लेस दॅन, यस ग्रेटर दॅन, समजलं, त्याच कंडिशन आहे. यस लेस दॅन 0, यस इज इक्वल टू 0, यस ग्रेटर दॅन
0. म्हणजे काय? पॉझिटिव्ह 0 निगेटिव्ह. सांगा एच 0 असल्यावर पॉईंट कुठे राहील? सर्कलवर. पॉईंट ऑन ए सर्कल. मायनस असल्यावर पॉईंट इनसाइड. पॉईंट कुठे राहील? इनसाइड. आणि प्लस असल्यावर पॉईंट कुठे राहील? आउटसाइड. ठीक आहे. म्हणजे दिलेला पॉईंटच्या व्हॅल्यू जर आपण सर्कलच्या इक्वेशन मध्ये टाकल्या तर 3 व्हॅल्यू पॉसिबल आहे, 0, प्लस किंवा मायनस. मायनस म्हणजे समजून घ्यायचं, मायनस म्हणजे 0 पेक्षा लहान, प्लस म्हणजे 0 पेक्षा मोठा. मायनस म्हटलं की पॉईंट कुठे? सर्कलच्या आत. प्लस म्हटलं की पॉईंट कुठे? सर्कलच्या बाहेर, म्हणजे आउटसाइड, इनसाइड. आणि 0 असेल तर सर्कलवर. हा, पुढं इक्वेशन ऑफ टँजंट आहे का डायरेक्ट? बर, इक्वेशन ऑफ टँजंट. जनरल इक्वेशन ऑफ सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. समजा x1 y1 काय आहे? टँजंट आहे तुमची. काय आहे? टँजंट. x1 y1 जिथं टँजंट टच करते ते पॉईंट x1 y1. तुम्हाला सांगितलं मी एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं? x1 चा स्क्वेअर प्लस y1 चा स्क्वेअर. आता इथं काय करायचं? जी कॉमन घ्यायचं. काय कॉमन घ्यायचा? जी. कारण हा एक्स एक्स सारखा असल्यामुळे ट्वाइस जी एक्स म्हणतो आपण. जी कॉमन घेतल्यानंतर इथं करायचं ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस x1. इथं एफ कॉमन घ्या, ब्रॅकेटमध्ये काय करसाल? वाय प्लस y1 आणि सी इज इक्वल टू 0. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. एक्स इंटू x1 वाय इंटू y1. ठीक आहे. एक्स इंटू x1 वाय इंटू y1. कारण आहे त्याचं, एक्स सारखा असल्यामुळे एक्स स्क्वेअर करतो आपण. एक्स इंटू एक्स काय करतो? एक्स स्क्वेअर. आता इथे कॉर्डिनेट बदलला, एक्स इंटू काय झाला? x1 झाला. मग त्याचा स्क्वेअर नाही होणार. एक्स इंटू काय होईल ते? x1. सेम वाय इंटू y1. सेम इथं जी एक्स प्लस जी एक्स काय होईल? ट्वाइस जी एक्स. पण एक कॉर्डिनेट बदलला, जी एक्स प्लस जी x1 झाला. त्याच्यामुळे जी कॉमन येऊन ब्रॅकेटमध्ये काय येईल? एक्स प्लस x1. ठीक आहे. परत एकदा सांगतो म्हणजे विसरणार नाही तुम्ही. असे कॉर्डिनेट दिलेले तर त्याचं इक्वेशन काय बनेल? एक्स x1 प्लस वाय y1 प्लस जी इन ब्रॅकेट एक्स प्लस x1, जी इन ब्रॅकेट एक्स प्लस x1 प्लस वाय इन ब्रॅकेट, सॉरी, जी इन ब्रॅकेट एक्स प्लस x1 प्लस एफ इन ब्रॅकेट वाय प्लस y1 प्लस सी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आणि जर सर्कलचं इक्वेशन सरळ सरळ असं असेल तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मग इथं काय होईल? एक्स x1 प्लस वाय y1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. काही प्रॉब्लेम? त्याच्यानंतर सांगा लेंथ ऑफ टँजंट. लेंथ ऑफ टँजंट साठी तुम्हाला अंडर रूट घ्यायला सांगितलेले. कोणत्या व्हॅल्यू साठी? x1 स्क्वेअर y1 स्क्वेअर ट्वाइस जी x1. ठीक आहे. म्हणजे जे पॉईंट दिले तुम्हाला x1 y1 जी टँजंटचे पॉईंट दिलेले असतील ऍज इट इज व्हॅल्यू उचलून इक्वेशन मध्ये ठेवायच्या. कोणत्या इक्वेशन मध्ये? एस इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी. तुम्हाला जेव्हा लेंथ काढायची तेव्हा ते पॉईंट उचलून एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचा? x1 आणि वायच्या ठिकाणी काय ठेवायचा? y1. ठीक आहे. आणि इथं पण सेम एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. इथं ते डायरेक्टच ठेवसाल. काय ठेवसाल? x1 स्क्वेअर y1 स्क्वेअर. ठीक आहे. दिलेलं नाही का लिहून याला? दिलेलं असेल ना? हा, आर म्हणजेच रेडियस समजा त्याला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे काय करसाल तुम्ही? x1 एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आर स्क्वेअर याला काय करसाल? x1 स्क्वेअर प्लस y1 स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर अंडर रूट मध्ये. म्हणजे लेंथ ऑफ टँजंट काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? तो सरळ सरळ डिस्टन्स फॉर्म्युला आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने वापरत तुम्ही. लेंथ म्हणजेच काय काढतो? डिस्टन्स. समजलं? हे झालं. त्याच्यानंतर पुढे सांगा कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल. सगळ्यात मेन कॉन्टॅक्ट ऑफ
टू सर्कल. ठीक आहे, आता कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल साठी बघा, पहिले कंडिशन बघा, दोन सर्कलच्या कॉन्टॅक्टसाठी पहिलं इक्वेशन काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हा इक्वेशन सांगून राहिलो मी तुम्हाला, इक्वेशनच्या फॉर्म मध्ये पण घेऊ शकतो ना आपण त्याला. ठीक आहे, याला दोन फॉर्म मध्ये घेऊ शकतो आपण. कोणत्या कोणत्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो, या किंवा कोणत्या फॉर्म मध्ये घेऊ शकतो याला, या किंवा एक्स मायनस एस स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा आता असे दोन इक्वेशन राहतील, त्याला आता स्पेशल नाही म्हणत मी तुम्हाला. असे किती इक्वेशन राहतील, दोन इक्वेशन. समजा हे वन फर्स्ट सर्कल आहे, कोणतं सर्कल आहे, फर्स्ट सर्कल साठी काय असेल, C1 आणि R1. C1 काय राहील, H1 K1. ठीक आहे, बरोबर आहे. आणि R1 कशी राहील, R1 काय राहील तुमचं, R चा फॉर्म्युला माहिती तुम्हाला, डायरेक्ट टाकतो मी, फक्त इथे सध्या R1 लक्षात राहू द्या. R काय राहील, G स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. हा झाला तुमचा R चा फॉर्म्युला. ठीक आहे, हा पॉईंट महत्वाचा आहे, थोडा आरामाने सांगतो. इकडे सेकंड सर्कल आहे, कोणतं सर्कल आहे, सेकंड. म्हणजे दोन इक्वेशन या टाइपची येतील किंवा दोन इक्वेशन या टाइपची येतील किंवा एक इक्वेशन या टाइपचं एक इक्वेशन या टाइपचं. ठीक आहे, कसं येऊ शकतं. सेकंड इकडे काय राहील, सेंटर टू R2. आता हे सेंटर टू कसं काढणार तुम्ही, म्हणजे सॉरी सेंटर कसं काढणार, एक तर डायरेक्ट H1 K1 H2 K2 किंवा HK कसं काढतो आपण, मायनस G मायनस ए. बस, याच्या व्यतिरिक्त सेंटर काढायची काही गरज आहे का. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्कल सेंटर ऍट ओरिजिन असेल तर HK काय येईल, 0 0. ओरिजिन म्हटल्यावर HK काय येईल, 0 0. आता याच्यात कंडिशन किती पॉसिबल आहे बघा, C1 C2. कोणती कंडिशन, C1 C2 म्हणजे दोन सेंटर मधलं डिस्टन्स, दोन सेंटर मधलं डिस्टन्स. आणि दुसरी कंडिशन काय, R1 प्लस R2. म्हणजे R1 तुम्ही या फॉर्म्युलानं काढा, R2 तुम्ही या फॉर्म्युलानं काढा, किंवा एखाद्या वेळेस रेडियस डायरेक्ट दिलेली असेल, आपण घेतलेले क्वेश्चन. ठीक आहे, तर C1 C2 याच्यातल्या पॉसिबल कंडिशन बघा, हे इक्वल राहील, हे मॉड मध्ये इक्वल राहील, समजलं, म्हणजे फरक त्यांच्यातला. किंवा C1 C2 काय राहील, कमी राहील R1 R2 पेक्षा, किंवा C1 C2 डिस्टन्स बिटवीन सेंटर काय राहील, R1 प्लस R2 पेक्षा जास्त राहील. चार पॉसिबल कंडिशन. कोणत्या कोणत्या, डिस्टन्स, सेंटर मधला डिस्टन्स रेडियसच्या बेरजे इतकं राहील, सेंटर मधला डिस्टन्स रेडियसच्या फरका एवढं राहील, सेंटर मधला डिस्टन्स रेडियसच्या बेरजेपेक्षा कमी राहील, सेंटर मधला डिस्टन्स रेडियसच्या बेरजेपेक्षा जास्त राहील. बेरजे एवढं आलं तर सर्कल टचेस एक्सटर्नली, सर्कल काय होतील, टचेस एक्सटर्नली. आणि नंबर ऑफ कॉमन टँजेंट किती होतील, 3. कोणती, एक मधातून, एक ही अशी मधातून, आणि 2 या अशा. नंबर ऑफ कॉमन टँजेंट 3. सर्कल टचिंग एक्सटर्नली, कसं, एक्सटर्नली. ठीक आहे, त्याच्यानंतर सर्कल मधलं सेंटर मधलं डिस्टन्स जर रेडियस मधल्या फरक एवढा असेल, काय, रेडियस मधल्या फरक एवढा असेल, तर सर्कल कसे टच होतात, इंटरनली. इंटरनली म्हणजे एक सर्कल वरतून एक सर्कल आतून. आणि नंबर ऑफ कॉमन टँजेंट्स, नंबर ऑफ कॉमन टँजेंट्स फक्त एक. ठीक आहे, नंबर ऑफ कॉमन टँजेंट्स फक्त एक. त्याच्यानंतर सर्कल याच्यापेक्षा कमी आहे, काय, सर्कलचं सेंटर रेडियसच्या ऍडिशन पेक्षा कमी आहे. कमी म्हटल्यानंतर सर्कल काय होईल, इंटरसेक्ट. काय होईल, इंटरसेक्ट. सर्कल होईल तुमचं इंटरसेक्ट. इंटरसेक्ट म्हणजे काय, इंटरसेक्ट म्हणजे काय, दोन पॉइंटला टच होईल. किती पॉइंटला टच होईल, दोन. एक असं आणि एक असं, दोन पॉइंटला टच होईल. किती पॉइंटला टच होईल, दोन. दोन पॉइंटला टच म्हटल्यानंतर त्याच्या टँजेंट किती येतील, नक्की किती टँजेंट येतील, ही एक टँजंट, ही एक टँजंट. ठीक आहे, दोन पॉइंटला टच म्हटल्यानंतर त्याच्या टँजंट किती येतील, 2. समजलं, कळालं, किती टँजंट आल्या, 2. फरक समजून घेतो, पडदा लावून घे रे. त्याच्यानंतर लास्ट, सर्कलचं सेंटर, सॉरी सर्कलचे दोन सेंटर, त्याच्यामधलं डिस्टन्स जर जास्त असेल, काय असेल, डिस्टन्स जास्त कोणापेक्षा, रेडियस पेक्षा.
रेडियस पेक्षा डिस्टन्स जास्त आहे म्हणजे सर्कल एकमेकांना टच होणार नाही. डू नॉट टच. डू नॉट टच. डू नॉट टच म्हणजे काय? सर्कल एकमेकांपासून दूर. सर्कल एकमेकांपासून दूर म्हटल्यानंतर टँजंट किती येतील? 1 2 3 4. टोटल नंबर ऑफ टँजंट्स 4. म्हणजे काय आहे, दोन इक्वेशन दिलेले राहतील. दोन इक्वेशन दिलेले राहिल्यानंतर दोन सेंटर मधले डिस्टन्स काढू आपण C1 C2. C1 C2 काढल्यानंतर R1 प्लस R2 काढू. R1 कशी काढायची, R2 कशी काढायची माहिती आपल्याला. ठीक आहे. R1 R2 आणि C1 C2 डिस्टन्स काढल्यानंतर 4 पॉसिबल कंडिशन आहे. C1 C2, आता C1 C2 नाही म्हणत, फक्त डिस्टन्स म्हणतो. सेंटर मधला डिस्टन्स जर रेडियसच्या बेरजे एवढा असेल तर सर्कल टचिंग एक्सटर्नली. नंबर ऑफ कॉमन टँजंट्स 3. सेंटरचं डिस्टन्स जर रेडियसच्या फरका एवढा असेल, कसं असेल? फरका एवढा, तर सर्कल टचिंग इंटरनल. नंबर ऑफ कॉमन टँजंट 1. डिस्टन्स रेडियस पेक्षा कमी असेल तर सर्कल इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट झाल्यानंतर कॉमन टँजंट 2. आणि सर्कलचं सेंटर रेडियसच्या बेरजेपेक्षा जास्त असेल तर सर्कल टच होत नाही. नंबर ऑफ कॉमन टँजंट किती? 4. सांगा पुढचा पॉईंट सांगा. काय? कॉमन कॉर्ड ऑफ सर्कल. कॉमन कॉर्ड ऑफ टू सर्कल. दोन सर्कल दिलेले, काय सांगा इक्वेशन? x1 काय म्हटलेले का डायरेक्ट म्हटलं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस gx प्लस इज इक्वल टू, हे S1 म्हणायला 0 काढून टाकू सध्याचं. ठीक आहे. S2 इज इक्वल टू काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस gx प्लस ट्वाईस fy प्लस c. हा बर, x1 y1 x1 y1 म्हणजे काय? सरळ सरळ दोन वेगवेगळे इक्वेशन असं ना. हा बर, इकडे लक्ष द्या. हे जे का नाही, हे फक्त आपण सर्कल वेगळे दाखवण्यासाठी नोटेशन दिलेले. इक्वेशन, मेन इक्वेशन लक्षात ठेवा. काय राहील इक्वेशन? तिथं असं राहणार आहे का x1 y1? तिथं कसं राहील? सपोज तिथं कसं राहील? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 14x मायनस 13y प्लस 12 इज इक्वल टू 0. आणि दुसरं इक्वेशन काय येईल? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 8x प्लस 14y मायनस 20 इज इक्वल टू 0. समथिंग असं राहील. हे नोटेशन कशासाठी दिले आपण? फक्त वेगळे दिसण्यासाठी. ठीक आहे, तुमचं बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता कॉमन कॉर्डचं इक्वेशन काय असतं? S1 मायनस S2 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं कॉमन कॉर्डचं इक्वेशन. सगळ्यात सिंपल टॉपिक कोणता? कॉमन कॉर्ड. दोघांची काय करायची? सबट्रॅक्शन. तुम्हाला इक्वेशन भेटून जाईल. पुढचा पॉइंट. अँगल ऑफ इंटरसेक्शन. अँगल ऑफ इंटरसेक्शन सोपं आहे बघा. हे सर्कल अँगल ऑफ इंटरसेक्शन कसं सांगितलं होता? R1 स्क्वेअर बरोबर आहे, R2 स्क्वेअर मायनस C1 C2 यांचा स्क्वेअर अपॉन ट्वाईस R1 R2. अवघड आहे काही? पहिल्या सर्कलच्या रेडियसचा स्क्वेअर, दुसऱ्या सर्कलच्या रेडियसचा स्क्वेअर, त्याच्यानंतर मायनस त्या दोघांमधलं डिस्टन्स. काय? दोघांमधलं डिस्टन्स, त्याचा पण स्क्वेअर, आणि खाली दोघांच्या रेडियसचा गुणाकार त्याची दुप्पट. ठीक आहे, हे झालं तुमचं कॉस थिटा. काय? हा तुमचा कॉस थिटा. ठीक आहे, झालं, संपलं. काही प्रॉब्लेम कोणाला नाही? ठीक आहे, बघ एकदा बघून घ्या. सर्कल सिंपल आहे. एकदा 5 मिनिटात क्विक रिव्हिजन करू. डायमीटर, एरिया, सरकम्फरन्स. लॉंगेस्ट कॉर्ड कोणती असते? डायमीटर. सर्कलवरचा पॉईंट आहे, सर्कलवरच्या पॉईंट वरून एकच टँजंट निघते. सर्कलच्या बाहेरील पॉईंट वरून किती टँजंट निघतात? 2. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल काय? एक्स मायनस एच स्क्वेअर प्लस वाय मायनस के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला काहीच धक्का लावायचा नाही. सर्कल टचिंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस ऍज इट इज ठेवा. वाय ऍक्सिस मध्ये चेंज करावं लागेल. वायचा कोऑर्डिनेट कोणता आहे? के. म्हणजे आर बरोबर काय राहील? के. ठीक आहे, आर बरोबर के. एवढं लक्षात ठेवा. बाकी ऑटोमॅटिक वेळेवर चेंज होतं. आर बरोबर काय राहील? के. सर्कल टचिंग वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसला चेंज करायचं नाही.
एक्स ऍक्सिसचा चेंज होईल. एक्स ऍक्सिसचा काय चेंज होईल? एक्स ऍक्सिसचा कोऑर्डिनेट काय? एच. एच बरोबर काय राहील? आर. जशी गरज आहे तसं चेंज करू आपण. सर्कल सेंटर ॲट ओरिजिन. ओरिजिन म्हटल्यानंतर एच आणि के झालं 0. सर्कलचं इक्वेशन झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. त्यानंतर जनरल इक्वेशन ऑफ कर्व काय? एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जी एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ऑफ कर्व आहे. कशाचं? कर्व. ते सर्कल कधी बनतो? जेव्हा एच 0 असेल आणि ए इज इक्वल टू बी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आर ची किंमत कशी काढणार? त्याच्यावर मग जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. एच आणि के कसे काढणार? मायनस जी मायनस एफ. ठीक आहे, समजलं. आता आर आर जर झिरो असेल तर पॉईंट सर्कल बनतो. कोणतं सर्कल बनतो? पॉईंट. आर जर प्लस असेल तर सर्कल काढू शकतो सरळ सरळ. आर जर मायनस असेल तर इमॅजिनरी सर्कल काढू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय? एक कर्व दोन ठिकाणी जी टच करते तर त्या दोन पॉईंटला काय म्हणतो आपण? इंटरसेप्ट. लेंथ ऑफ इंटरसेप्ट काढण्यासाठी वाय ऍक्सिस वर काय घेसाल? वाय ऍक्सिस वर काय घेसाल? जी स्क्वेअर मायनस सी बाय 2 रूट मध्ये. इकडे वाय एफ स्क्वेअर मायनस सी. वाय साठी एफ घ्यायचा. एक्स साठी काय घेसाल? 2 जी स्क्वेअर मायनस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल मध्ये इक्वेशन सारखंच राहील, फक्त सी बदलेल. कोण बदलेल? कळालं? एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर. डायमीटरचे एंड पॉइंट दिलेले, त्याच्यामुळे डायमीटरचे एंड पॉइंट दिलेले असल्यावर सर्कलचं सेंटर घेऊन इक्वेशन काढण्याची गरज नाही. डायरेक्ट एंड पॉइंट होऊन फॉर्म्युला बनतो तुमचा एक्स मायनस एक्स वन एक्स मायनस एक्स टू प्लस वाय मायनस वाय वन वाय मायनस वाय टू. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सर्कल. एस ची लाईन दिलेली आहे, एक पॉईंट दिलेला आहे एक्स वन वाय वन. एक्स वन वाय वन चे कॉर्डिनेट उचलून ऍज इट इज जर इथं ठेवले तर 3 पॉसिबल कंडिशन आहे. एस झिरो, एस पॉझिटिव्ह, एस निगेटिव्ह. एस झिरो असेल तर पॉईंट सर्कलवर आहे. एस निगेटिव्ह असेल तर पॉईंट कुठे? इनसाइड. एस पॉझिटिव्ह असेल तर पॉईंट कुठे? आउटसाइड. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ टँजेंट. इक्वेशन ऑफ टँजेंट काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस जे एक्स प्लस ट्वाइस एफ वाय प्लस सी इज इक्वल टू 0. इक्वेशन ऑफ सर्कल आहे. एक्स ला डिवाइड करायचं. एक्स ला काय करायचं? डिवाइड. एक्स एक्स वन वाय वाय वन, जी कॉमन घ्यायचा. एक्स इन ब्रॅकेट सॉरी जी इन ब्रॅकेट एक्स प्लस एक्स वन, एफ इन ब्रॅकेट वाय प्लस वाय वन प्लस सी इज इक्वल टू 0. तेच इक्वेशन जर दुसऱ्या फॉर्म मध्ये असेल कोणत्या? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. एक्स ला पण वेगळं करा. एक्स इंटू एक्स वन वाय इंटू वाय वन. ठीक आहे. आणि याच्यावर तुम्हाला लेंथ ऑफ टँजेंट काढायची असेल तर काय करायचं? फक्त अंडर रूट मध्ये एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर ट्वाइस जी एक्स वन ट्वाइस एफ वाय वन प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे जो पॉईंट दिलेला असेल आपल्याला एक्स वन वाय वन तो ऍज इट इज तिथे ठेवायचा. आणि दुसरं इक्वेशन दिलेलं असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर अंडर रूट मध्ये काय येईल? एक्स एक्स वन प्लस वाय वाय वन किंवा एक्स वन स्क्वेअर प्लस वाय वन स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. तेच असतं ते एक्स एक्स वन म्हणजे स्क्वेअर. हा ए किंवा आर. आर म्हणजे रेडियसचाच काम केलेलं आहे ए, त्याला आपण ए नोटेशन दिलेलं आहे फक्त. त्याच्यानंतर सगळ्यात मेन कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल. आता हे भरपूर वेळ सांगून झालं, फक्त एवढं सांगतो. C1 C2 कसं काढायचं माहिती तुम्हाला. R1 R2 कसं काढायचं माहित झालं आता भरपूर वेळ. C1 C2 कोणत्या फॉर्म्युल्यानं? डिस्टन्स. डिस्टन्स कोणतं? दोन सेंटर मधलं. दोन सेंटर साठी काय माहिती पाहिजे? सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती पाहिजे. सेंटरचे कोऑर्डिनेट्स माहिती असल्यानंतर C1 C2 काढायचं. R1 प्लस R2 करायचं. R1 कसं काढणार? जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी अंडर रूट मध्ये, किंवा रेडियस एखाद्या वेळेस दिलेलं राहील. कशी दिलेलं राहील? समजा एक क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 100. इथं रेडियस किती आहे? रेडियस किती येईल इथं? 10. किती येईल? 10. आर स्क्वेअर आहे ना, रेडियस किती? 10. म्हणजे कधी कधी रेडियस डायरेक्ट दिलेली असते. त्याच्यावर 4 कंडिशन. कोणत्या? सेंटर मधलं डिस्टन्स रेडियस एवढंच असेल, रेडियसच्या बेरजे एवढं, सर्कल टचिंग एक्सटर्नली नंबर ऑफ कॉमन टँजेंट किती? 3. सर्कलचं सेंटर मधलं डिस्टन्स जर रेडियसच्या फरक एवढा असेल तर नंबर ऑफ कॉमन टँजेंट किती? किती? 1. का? इंटरनली टच आहे. एक सर्कल आत आहे म्हटल्यानंतर एकच कॉमन टँजेंट निघेल. सर्कलचा सेंटरचं डिस्टन्स म्हणजे C1 C2 जर R1 R2 पेक्षा लहान असेल तर सर्कल इंटरसेक्ट होऊन राहिले, नंबर ऑफ कॉमन टँजेंट 2. जर सर्कलचं सेंटरचं डिस्टन्स R1 प्लस R2 पेक्षा मोठा असेल तर सर्कल टच नाही होऊन राहिले, कॉमन टँजेंट किती काढू शकतो? 4. त्याच्यानंतर कॉमन कॉर्ड ऑफ टू सर्कल S1 मायनस S2 इज इक्वल टू 0. S1 पहिल्या सर्कलचं इक्वेशन, S2 दुसऱ्या सर्कलचं इक्वेशन. दोघांची बेरीज जर 0 असेल तरच कॉमन कॉर्ड निघते. आणि लास्ट
अँगल ऑफ इंटरसेक्शन कॉस थिटा इज इक्वल टू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस C1 C2 चा स्क्वेअर अपॉन मध्ये ट्वाइस R1 प्लस R2. ठीक आहे. इंटू आता काय करा तुम्ही, आता जे बोललो मी 10 मिनिट शेवटचे 5 मिनिट एकदम क्विक रिव्हिजन करायचे असेल तर हे बघायचे शेवटचे 5 मिनिट, नाहीतर जर फुल रिव्हिजन करायचे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम